प्रमोशनसाठी आरसीसीने हा व्हिडिओ तयार केला होता, पण हाच प्रमोशनल व्हिडिओ आरसीसीसाठी आणि संचालकांसाठी खूपच क्रुशियल ठरला एक प्रकारे आणि सीबीआयच्या रडारवरती हा संपूर्ण क्लास आला। मोटेगावकर भोवती सीबीआयनं सापळा कसा रचला होता तो सुद्धा आपण पाहूया। प्रल्हाद कुलकर्णीसह इतर आरोपींच्या माध्यमातून मोटेगावकरांचं नाव समोर आलं। मग सीबीआयकडनं लातूरमध्ये जात चौकशी करण्यात आली। ही साधी चौकशी होती। फॉरेन्सिक तपासासाठी मोबाईल सुद्धा मोटेगावकरांचा ताब्यात घेण्यात आला। या मोबाईलमधनं काही डिलीट केलेला डेटा सीबीआयनं रिकव्हर केला। रिकव्हर झालेल्या माहितीतनं प्रश्नपत्रिका आणि परीक्षेला आलेले प्रश्न हे तंतोतंत जुळले। रविवारी सीबीआयकडनं मोटेगावकरांना मोबाईल घेण्यासाठी निरोप पाठवला गेला। मोटेगावकरांना काही कल्पना नव्हती की सीबीआयच्या तपासात काय काय निष्पन्न झालंय, त्यामुळे ड्रायव्हर सोबत मोबाईल घेण्यासाठी ते पुण्यात पोहोचले। मग सीबीआयनं सांगितलं यू आर अंडर अरेस्ट, त्यामुळे गाफील ठेवून ही अटक करण्यात आली। मोटेगावकरांना अटक करून सीबीआयनं त्यांच्या घरी याची माहिती दिली। सोमवारी सकाळी मोटेगावकरांना घेऊन सीबीआय अधिकारी दिल्लीत दाखल झाले। त्या संपूर्ण प्रकरणात आरसीसी क्लासेसचं जोरदार कनेक्शन समोर येत आहे। पण आरसीसी क्लासेसमध्ये जी मुलं ॲडमिशन घेतात त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना नेमकी कोणकोणती आश्वासनं दिली जातात याचा सुद्धा एक व्हिडिओ आता समोर आलाय। आपण तो व्हिडिओ पाहूया। आमच्या क्लास शुरिटी आहेत, आम्ही क्लासमध्ये शिकवलेलं किंवा आमच्या स्टडी मटेरियल मधलं किंवा आमच्या टेस्ट सीरीज मधलं हे तुम्हाला कुठे ना कुठे नीटच्या परीक्षेला विचारलं जातं, ही आम्ही क्लास शुरिटी देऊ शकतो। अच्छा, नीटचे क्लास लावले तर एखादा ॲश्युरन्स असं मिळेल की आपण नीट क्रॅकच करू? सर आमच्याकडचा रिझल्ट आहे तो भारतातला सर्वात जास्त रिझल्ट आहे। तुम्ही जर बघितलं की एम्स कॉलेजेस असतं किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पूर्ण भारतावरतले म्हणतोय एकमेव कोचिंग आहे की सर्वात जास्त रेशो आपल्या विद्यार्थ्यांचा तिथे येतो। तुम्ही भारतातल्या कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये जा किंवा प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये आरसीसीचा एक विद्यार्थी सापडणार। अच्छा, एवढा अश्युरन्स आम्ही तुम्हाला देतोय, कारण की हा जो रिझल्ट आहे किंवा एवढा जो रिझल्ट प्रिंट करतो आम्ही, हा रिझल्ट आजपर्यंत कोणताच कोचिंगचा नाही। आजपर्यंत तुम्हाला एवढा रिझल्ट कोणताच कोचिंगने दाखवलेला नाही। आमच्या क्लास हा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओच्या माध्यमातून आरसीसीच्या कर्मचाऱ्यांकडनं हेच सांगितलं जाते की आरसीसी मधलं ॲडमिशन म्हणजे नीट परीक्षा पास होण्याची हमी। हे सगळं प्रकरण, हे सगळं कनेक्शन पेपर फुटीचं आणि आरसीसीचं समोर आल्यानंतर मनसे आक्रमक झाली आणि अकोल्यामध्ये आरसीसीचे क्लासेस चालू न देण्याचा इशारा मनसैनिकांकडनं दिला गेलाय। 22 लाख नीट परीक्षा देणारे विद्यार्थ्यांचं भविष्य ज्यांनी खराब केलं आहे तसे मोटेगावकर यांची आज अटक झालेली आहे। या प्रकरणात त्या मोटेगावकरचं कोणतेही कोचिंग क्लास आम्ही चालू देणार नाही। अकोल्यातलं त्यांचे जे आरसीसीचे 2 जे सेंटर आहेत ते सेंटरमधले ज्या पोरा प्रवेशित आहेत त्या पोरांचे त्यांनी तात्काळ 8 दिवसाच्या आत पैसे परत करावे आणि हा कोचिंग क्लास इथे त्यांनी बंद करावा। यानंतर मोटेगावकरचं कोणतेही कोचिंग क्लास आम्ही अकोल्यात चालू देणार नाही। तर नीट पेपर फुटीचं हे जाळं प्रचंड मोठं आहे। यामध्ये भारतातल्या विविध राज्यातले अनेक लोक सहभागी आहेत, पण महाराष्ट्राचं कनेक्शन हे सगळ्यात स्ट्रॉंग कनेक्शन मानलं जातं आहे। नीटचे गुन्हेगार जे महाराष्ट्रातले आहेत प्रामुख्यानं ते नेमके कोणकोणते आहेत आणि त्यांचा सहभाग या संपूर्ण प्रकरणात कसा आहे ते आपण जाणून घेऊया। सगळ्यात मोठा सूत्रधार अर्थात मास्टरमाइंड PV कुलकर्णी, केमिस्ट्रीचा निवृत्त प्राध्यापक आणि नीटची परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या पॅनलमध्ये त्यांचा सहभाग आढळतो। बायोलॉजीच्या प्राध्यापिका मॉडर्न कॉलेजच्या मनीषा मांढरे, नीटच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये त्यांचाही सहभाग होता। शिवराज मोटेगावकर, संचालक आरसीसी कोचिंग क्लासेस, या रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय। शुभम खैरनार, BAMSचा विद्यार्थी, नाशिकचा, श्रीमंत कुटुंबातल्या विद्यार्थ्यांवरती तो पाळत ठेवायचा आणि मग त्यांच्या पालकांना गाठून लाखोंचे व्यवहार करायचा। मनीषा वाघमारे, ब्युटी पार्लर चालक, पुण्याची, विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचवणं हे तिचं काम होतं। धनंजय लोखंडे, आयुर्वेदिक डॉक्टर, अहिल्यानगरचा, सध्या पुण्यात वास्तव्यास असतो। विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचवणं हे धनंजयचं मुख्य काम होतं।
आणि नीटची परीक्षा 3 तारखेला होती, 3 मेला होती. पण 3 मेला होणाऱ्या परीक्षेचा जो पेपर होता तो 27 तारखेला 27 एप्रिललाच फुटल्याचा आता तपासांती समोर आलाय. सीबीआयच्या तपासातले सगळे तपशील माझाच्या हाती लागलेले असून सीबीआयच्या तपासात मनीषा वाघमारेची भूमिका अतिशय ठळकपणे समोर आली आहे. मनीषा वाघमारेनं 3 मेच्या परीक्षेचे प्रश्न आठवडाभर आधी संबंधितांना पुरवलेले, सोबतच अन्य आरोपींशी संगनमत करून टाकून हे प्रश्न फोडले आणि धनंजय लोखंडे, शुभम खैरनारच्या माध्यमातून इतरांपर्यंत ही प्रश्न उत्तरं पोहोचवली. मनीषाकडनं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचं सुद्धा आता समोर येत आहे. तर नीटचा पेपर फोडणारे जे सूत्रधार आहेत त्यातलं एक प्रमुख नाव आहे ते म्हणजे मनीषा मांढरे. मॉडर्न कॉलेजमध्ये, पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या आणि त्यासुद्धा संपूर्ण रॅकेटचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असल्याचं समोर आलं. त्यानंतर सीबीआयनं मांढरेंना अटक केलेली आहे आणि अखेर मनीषा मांढरेचंही निलंबन करण्यात आलंय. मॉडर्न कॉलेजमध्ये बायोलॉजीच्या प्राध्यापिका त्या होत्या. मॉडर्न महाविद्यालयात तातडीची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत मनीषा मांढरेच्या निलंबनाबाबत चर्चा झाली. त्या संदर्भातली घटना शिक्षण क्षेत्रातल्या प्रतिमेला बाधा पोहोचवणारी आहे. त्यामुळे मनीषा मांढरेंना निलंबित करण्यात येत असल्याचं पत्र महाविद्यालयाकडनं प्रसिद्ध केलं गेलंय. तर नीटच्या पेपर फुटी प्रकरणी संजय राऊतांनी भाजपला जबाबदार धरलाय. प्रत्येक आरोपीचा भाजपसोबत संबंध असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर काँग्रेसच्या अमित देशमुखांच्या प्रचारातील मोटेगावकरच्या व्हिडिओवरनं नवनाथ बन यांनी सवाल उपस्थित केलाय. नीटच्या जाळी जी निर्माण झाली आहेत, नेट आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत, हे उघड होईल. अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे. त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही. सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठं असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत. त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. जनाब संजय राऊत, लातूरमध्ये मोटेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय. हा मोटेगावकर तेच आहेत ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला. आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय. या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल? याबद्दल संजय राऊतांनी आधी उत्तर दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने मोटेगावकरांना अटक केली आणि काँग्रेसचे संबंध या निमित्ताने समोर आले, या प्रकरणामध्ये संजय राऊतांनी एकदा राहुल गांधींना विचारलं पाहिजे, अमित देशमुखांना विचारलं पाहिजे, काँग्रेसला विचारलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.